हॅलो, वेलकम टू अर्थनीती. आपण पंचवार्षिक योजना हा टॉपिक करतो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे फॅक्ट्स आहेत, पार्ट आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः पोलाद प्रकल्प आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारलेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व प्लस मुख्य परीक्षा या संदर्भातील हा कंटेंट इम्पॉर्टंट आहे. आता दुसरी पंचवार्षिक योजना जी आपण आहे याच्या आधी विचारली आयोगाने, पोलाद प्रकल्पासंदर्भात कुठले कुठले पोलाद प्रकल्प आहेत. तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत, भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. आपण लगेच उत्तर देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं मी, बोकारो पोलाद प्रकल्प हा नेमका कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला, तर ही बऱ्यापैकी काही जण उत्तर देतील चौथी पंचवार्षिक योजना. पण आता मी ज्या वेळेला ह्या पोलाद प्रकल्पाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला, सलेम किंवा विशाखापट्टणम हे पोलाद प्रकल्प जे आहेत हे कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर तुमच्यापैकी बरेच जण आता विचारात पडतील, पॉज घेतील की सर हे तर बऱ्याच जणांनी तर पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा काही जणांनी आधी ऐकलं असेल, पण मग आता पंचवार्षिक योजना माहिती नाही. सो एक्झॅक्टली हाच डार्क एरिया तुमचा मला तुम्हाला समोर आणायचा आहे. बघा, हा सगळा बॉक्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर याच्या बाबतीतल्या नोट्स टाकलेल्या आहेत, फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक नोट्स. ती डाउनलोड करून घ्या, झेरॉक्स करून घ्या. तुम्हाला सगळा टेबल चार्ट मिळेल, इथे लिहून घ्यायची गरज नाही, रेडीमेड आहे. आता जो प्रश्न विचारला त्याच्यापैकी बघा, तुम्ही कुठंपर्यंत तयार आहात, ज्याला मी नेहमी म्हणतो बघा, तुम्ही जिथं थांबता तिथून पुढे आयोग सुरू होतं. दुसरी पंचवार्षिक योजना म्हणलं की सगळे सांगतात सर भिलाई पोलाद प्रकल्प, दुर्गापूर, रूरकेला हे झालं. बरं, चौथी पंचवार्षिक योजना म्हणलं तरी सांगाल तुम्ही बोकारो पोलाद प्रकल्प. पण आता एक्झॅक्टली येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या व्यतिरिक्त जर प्रश्न आला तर तो ह्या एरियावर येऊ शकतो. सो बी रेडी. आणि मग इथं आता बघितला तर सलेम किंवा सालेम पोलाद प्रकल्प, विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प हे कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग असाच जो मिसिंग एरिया आहे त्याच्यावर प्रश्न आला की आपण कमी पडतो आणि मग इतरांच्या तुलनेमध्ये मागे राहतो, नियर अबाउट कट ऑफच्या जातो, पण कट ऑफ क्लिअर करत नाहीत. यासाठी मला तुम्हाला अवेअर करायचं आहे. जे आत्तापर्यंत विचारलं ते तर परफेक्ट पाहिजे, ॲट द सेम टाइम एक पाऊल पुढे चला, काहीतरी नवीन तुम्हाला मिळालं पाहिजे तर त्याला अर्थ आहे. सो दुसरी, चौथी आणि 6वी आणि त्याच्या संदर्भातील सगळ्या इथं पोलाद प्रकल्प. आता हे सगळं का करायचं आहे, कारण बघायचं आयोगाचा प्रश्न आहे. रूरकेला, भिलाई, दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये, इथं कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान स्थापन झाले, पहिली, दुसरी, चौथी, कुठली पंचवार्षिक योजना. बरं, त्याच्यानंतर अजून भिलाई पोलाद प्रकल्प स्थित असलेले राज्य कुठले, म्हणजे राज्य हे विचारलंय. आता तुम्हाला इथं भिलाई कुठल्या राज्यात, छत्तीसगड, दुर्गापूर पश्चिम बंगाल, रूरकेला ओडिसा, बोकारो झारखंड आणि सलेम तामिळनाडू आणि विशाखापट्टणम आंध्र प्रदेश राज्यही दिलेले आहेत. म्हणजे ही आपली जी नोट्स आहे, कुठली फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स किंवा आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक, त्याच्यात हे परफेक्ट दिलेलं आहे. ते घ्या आणि व्यवस्थित करा. ह्या कंटेंटच्या सोबत प्रश्न कसा विचारला जातो, आधी काय विचारलेलं आहे आणि येणाऱ्या परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला आणि यूट्यूब चॅनलला मिळेल. त्यामुळे आवर्जून यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा कंटेंट व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमची फीडबॅक मेन्शन करा.